कांद्याची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगावमध्ये आता कांदा नगरीत आता आंब्यांची जी तर ती एंट्री झालेली आहेत. त्याला कारण असं आहेत की उद्या अक्षय तृतीया आहेत आणि अक्षय तृतीयानिमित्त हिंदू धर्मामध्ये जे पूर्वज वारलेले असतात तर त्यांच्या निमित्ताने आंबेरस करून त्यांना नैवेद्य दाखवलं जातं आणि त्यासाठी आता आंबे खवय्यांची जी आहे तर ती आंबे खरेदीसाठी आता लगबग सुरू झालेली आहेत. या ठिकाणी आपण पाहू शकतात का या ठिकाणी लालबाग असेल, बदाम असेल, केशर असेल किंवा हापूस आंबा या ठिकाणी विक्रीसाठी दाखल झालेला आहेत आणि उद्याला अक्षय तृतीया असल्यामुळे या ठिकाणी जे तर ते आंबे खरेदीची लगबग जी तर ती या ठिकाणी पाहायला मिळते. या ठिकाणी आंबे खरेदीसाठी जे तर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आंबे घेण्यासाठी आलेले आहेत. मात्र कोणकोणते आंबे या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यांचा काय बाजारभाव आहेत आपण या ठिकाणी फळ विक्रेते आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. मला हे सांगा कोणकोणते आंबे विक्रीसाठी आलेले आणि काय बाजारभाव? लालबाग, बदाम, केशर, हापूस सध्या बाजारात आले आहे. लालबाग आणि बदाम हे 100-120 रुपये सरासरी आहे. केशरचा भाव 150-200 रुपये किलो आहे आणि रत्नागिरी देवगड हापूस आहे जे 200-250 प्रमाणे विक्री चालू आहे. असं या ठिकाणी आंबे खवय्यांना या ठिकाणी हापूस आंबासुद्धा खायला या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे. उमेश पारीख, TV9 मराठी, लासलगाव, नाशिक.